रक्त साठवणूक केंद्राचे रोहित पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न, जनतेतून समाधान व्यक्त. सांगलीच्या कवठेमहांकाळ येथील जिल्हा उपरुग्णालयामध्ये तासगाव कवठेमहांकाळ विधानसभेचे आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते रक्त साठवणूक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या सेवेमुळे रक्ताची गरज असणाऱ्या गरजू रुग्णांना दिलासा मिळाला असून याबाबत जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते रुग्णालय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. याबरोबरच जिल्हा उपरुग्णालयामध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अजय भोसेकर यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून रुग्णालयामध्ये वर्षभर रुग्णांच्या सेवेबरोबरच विविध कार्यक्रम साजरे केले जातात. त्यांच्या कार्यकाळामध्ये रुग्णालयाचे रुपडे पालटलेले दिसून येत आहे. या फक्त साठवणूक केंद्राच्या उद्घाटनावेळी पंचायत समितीचे सभापती सौ पाटील व उपसभापती वामन कदम, तहसीलदार अर्चना कापसे, जिल्हा उपरुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अजय भोसेकर तसेच गजानन कोठावळे, विक्रांत पाटील, बद्रुद्दीन शिरोळकर, रवी माने, डॉक्टर पर्वत खाडे, ईश्वर वनखडे, राहुल जगताप, तुकाराम पाटील, संदीप पाटील, वैभव भोसले, अभिजित पाटील, प्रतीक पाटील, पंचायत समिती सदस्य, तालुका आरोग्य अधिकारी तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी व स्टाफ उपस्थित होते. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ.